नमस्कार. सांगली तक न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण वाळवा तालुक्यातील रेटरे धरण या गावामध्ये आहोत. याचं कारण असं की रेटरे धरणचे जे इथले स्थानिक आहेत, इथले उद्योजक आहेत, ते अमोल पाटील हे दरवर्षी त्यांचे आज 3 जानेवारीला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. त्या वाढदिवसानिमित्त ते आपल्या कुटुंबापुरता जन्मदिवस साजरा न करता वाढदिवस लग्नाचा त्यांच्या, तर ते पूर्ण समूह त्यांच्या मतदारसंघ असतील, त्यांच्या गावातले, त्यांच्या आसपासचे सगळे त्यांचे हितसंबंध जपणारे लोक आहेत, त्यांच्यासोबत ते त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. ते दरवर्षी हे गेलं त्यांचं 8वं वर्ष आहे. आपल्या पूर्ण या पंचक्रोशीतील लोकांसाठी देवदर्शन, मायमाऊलींसाठी देवदर्शन याचं आयोजन करतात. त्यांनी यावर्षीही त्याच पद्धतीनं देवदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. तर आपण नेमकं जाणून घेऊया की इथले जे भक्त आहेत किंवा इथले देवदर्शन करायला जाणारे नागरिक आहेत, तर त्यांचा काय अनुभव आहे आणि त्यांच्या मनात काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. आता आपण पाहतोय आपल्यासोबत इकडं ट्रॅव्हल्स लागलेले आहेत. आपले जे देवदर्शन करणारे जाणारे नागरिक आहेत ते आता गाडीमध्ये बसायची तयारी सुरू आहे. तर नेमकं आपण पाहूया की इथल्या काही लोकांचे अनुभव, हे 8वं वर्ष आहे, तर कसा अनुभव असतोय त्यांच्या या देवदर्शन जाणाऱ्या ट्रिपचे, कसं नियोजन असतं हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. ताई, काय नाव आपलं? प्रियांका मानसिंग पाहुणे, गाव रेटरे धरण. काय वाटतं आता तुम्ही आज निघाला देवदर्शनाला? किती वर्ष आहे तुमचं हे आपलं देवदर्शन जायचं? 8वं वर्ष आहे. होय. काय वाटतं यांचं कसं नियोजन असतं? आता इतके पूर्ण उत्साहानं लोक जाणवतात, लहान मुलांपासून वयोवृद्ध लोक सगळे आता देवदर्शनाला चाललेत. कसं नियोजन असतं यांचं? गेली 8 वर्षे झालं अमोल पाटील दादा त्यांनी लोकांच्यासाठी, गोरगरिबांच्यासाठी पंचक्रोशीमधील सर्व गोरगरीब लोकांना मोफत देवदर्शन घडवून आणतात. चांगलं पुण्याईचं काम करतात ते. आता यावर्षीचं नियोजन कसं आहे, म्हणजे कुठले देवदर्शन आहेत आणि कसा रूट असणार आहे? मोरेगाव, जेजुरी, नारायणगाव आणि प्रतिबालाजी, ते रेटरे धरण. तर काय सर्वसामान्य घरातले सगळे लोक आहेत, काय वाटतं आता तुम्ही सर्वसामान्य घरातले आहेत, काय भावना आहेत तुमच्या? कारण सगळ्यांनाच हे शक्य होत नाही दरवर्षी देवदर्शन करणं, कारण प्रत्येकजण आपापल्या कौटुंबिक कलहात आणि कौटुंबिक प्रत्येक अडचणीत गुंतलेला असतोय. प्रत्येकांना कसं जाणं शक्य नसते. गोरगरीब जनता आहे, वयस्कर लोक वगैरे आहेत, त्यांना कसं मोफत दर्शन असल्यामुळे बसण्याची वगैरे चांगली सोय होते. अशी. मावशी, कुठून आला आपण? रेटऱ्यातनं झाले हे किती वर्ष आहे तुमचं आता चाललंय? 8वं वर्ष. हा, आता 8 वर्ष झालं जाता आपण, काय वाटतंय, कसा अनुभव आहे? आनंदाचा दिवस आहे आज. अमोल पाटील दादा आहेत का ना, त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी का नाही हे देवदर्शनाचे घडवले, हे लय आनंद आहे. या रेटरी धरणमध्ये लय व्यवस्थित सोय केलेली आहे. ते आता सगळ्यांना म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जाऊ शकत नाही, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक कामानिमित्त आपण जाऊ शकत नाही, पण हा सगळ्यांना परवणी असते. कारण बरेच लोक आता सांगतात की आम्हाला 3 जानेवारीची आम्ही वाट बघत असतो की या दिवशी आम्हाला देवदर्शन घडतंय. काय अनुभव असते महिलांचा? महिलांचा ह्यो अनुभवच आहे. 3 जानेवारीचं का नाही ह्यो दिवस का नाही ते ठरलेला असतो त्यांचा, आणि त्यावेळेला त्यासनी का नाही तो अनुभव घ्यायचा असतो या. आणि ते का नाही सर्व लहान मोठ्या माणसांना का नाही ते आनंदाचा दिवस आहे. काय वाटतं तुम्हाला की आता तुम्ही पण चाललाय देवदर्शनाला? अहो, समाधान आहे. त्यांच्या एक लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक सगळ्यांनाही सुख देते ते देवदर्शन करून. पुण्याचं काम आहे ते, आणि सगळ्यांना समाधान वाटतं की प्रत्येकजण म्हणते की आम्ही या गाडीतनं सुखसपती जाऊन व्यवस्थित येतोय, जाऊन प्रवास करून. आता 8 वर्ष, आपण किती वर्ष झालं जात आहे? 8 वर्ष झाले. होय. काय दरवर्षीचं नियोजन कसं असतं त्यांचं? व्यवस्थित असतंय सगळं. प्रत्येक ठिकाणी टाइम जायचं, दर्शन घ्यायचं व्यवस्थित, एक जेवण करायला टाइम व्यवस्थित असते सगळं. दादा, आपण आता देवदर्शनाला निघालाय, काय वाटतंय, काय मनात समाधान आहे, कसं वाटतं इकडे जाताना? आता देवदर्शनाला निघालो समाधान आहे की उद्योगपती अमोल पाटील दादा व त्यांच्या सुविधा पत्नी ज्योतिताई पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही दादानी गेली 8 वर्ष या रेटरे धरणमधल्या व पंचकृषीतील भाविकांची एक आळंदी ते पंढरपूर जशी वारी चालती त्या पद्धतीनं दादानी एक ही वारी चालू केली. या निमित्तानं या गोरगरीब जनतेला त्या देवाचं दर्शन होते. प्रत्येक वर्षी दादा नेहमी अगोदर ही लोक वाट बघत असतात की 3 जानेवारी जे दिवस येणार आहे त्या दिवशी त्याच्या अगोदर 2 दिवस लोक उत्साहित असतात की अमोल पाटील दादाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला देवदर्शन घडतंय. या निमित्तानं दादानी खरोखर सातत्यानं या जनतेची सेवा केली. त्याच पद्धतीने दादांचं काम अगदी उत्साही आहे. कुठल्याही क्षेत्रात दादा जरी काम करत असले तरी बाबा पाठीमागच्या कोरोनाच्या काळात दादांनी गेले कित्येक लोकांना मदत केली, कोरोनापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. असं सातत्यानं त्यांचं काम कायमस्वरूपी चालू राहो. परमेश्वर त्यांना खरोखर त्या दोघा उभायतांना आशीर्वाद मिळो हीच जनतेची आमची इच्छा आहे.
आता लोक आले हे सगळे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत आता देवदर्शनासाठी. आता हे 8वं वर्ष आहे, कसं त्यांना भावना होतात, कारण हे करणं खूप महत्त्वाचं आणि खूप मोठं काम आहे. याचं नियोजन गेली 2 महिने चालत असतं की बाबा या लोकांना गावागाव घराघरापर्यंत जाऊन त्यांचं दादांचं सहकार्य एक पास अशा पद्धतीनं देतात की बाबा त्यांच्या आधार कार्डाचे झेरॉक्स घ्यायचे, त्यांचं एक पास केलेला असतो की बाबा आज आपण कुठल्या कुठल्या देवदर्शन करणार आहे. यावर्षी बाबा जेजुरी, मोरगाव, नारायणपूर आणि प्रतिबालाजी हे त्या पासवर लिहिलेलं असतं. आणखीन त्यांचं मोबाईल नंबर असतात. आणखीन ते दादांचं सहकार्य घराघरापर्यंत लोकांच्या पर्यंत पोचून त्यांना पास देण्याची व्यवस्था करतात. अगदी शेवटचा प्रश्न, आपण आता आपल्या घरातले कुटुंबातले 4 सदस्य घेऊन जाणं सुद्धा तसं जिकिरीच असतंय. एवढा मोठा समूह घेऊन जाणं, त्यांना व्यवस्थित पाठीमागं आणणं हे खूप तसं जिकिरीचं आणि खूप महत्त्वाचं काम आहे. काय वाटतं हे सगळं नियोजन बघून? खरोखर त्यांचं नियोजन म्हणजे आपण एखाद्या घरातल्या कुटुंबातली 5 माणसं आपण सांभाळू शकत नाहीत, पण कमीत कमी दादा 2,500 ते 3,000 लोक घेऊन जात असताना त्यांना दादांच्या सोबत त्यांचं सहकार्य, त्यांचे बंधू, 1,00,000 मोलाचं त्यांचं फार मोठा वाटा आहे. तसं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण एवढं जनता बरोबर घेऊन जाणं आणि सोबत येणं, वाटत अडीअडचणीचा प्रश्न उद्भवतात तरीसुद्धा प्रत्येक गाडी संघ त्यांची एक 4 व्हीलर गाडी सहकार्यांची बरोबर असते. कुठं गाडीत कुठलाही घोटाळा किंवा काही असं होऊ नये या पद्धतीनं त्यांचं फार मोठं नियोजन आहे. अगदी नियोजन 2 महिन्यापूर्वीच चालू असते.